आपल्या घरामध्ये देवकार्य चाललंय, त्यासाठी वाड्यावरती अख्खा गाव जमलाय आणि घरातली माणसं बाहेर. आणि तुझं तिच्याकडे जर इतकं महत्वाचं काम होतं तर तिला इथं वाड्यावर बोलवायचं. तिच्या घरी कशाला गेलास? अजिंक्य, तू मला काही सांगितलं नाहीस ना तरी मला कळणार नाही असं तुला वाटत असेल ना तर ते खोटं आहे. मला सांग, आजकाल तुझं आणि तिचं काय चाललंय रे? नाना, तुम्ही कशाबद्दल बोलताय? कळेल तुला लवकरच. तुझा हा अल्लडपणा एके दिवशी आमच्या गळ्याचा फास व्हायला नको. घरी कुणीतरी आपली वाट पाहत असेल याचं काहीच नाही ना तुम्हाला? आज अक्कादांना सगळ्यांबरोबर जेवायचं होतं, पण नेमके तुम्ही नाही म्हटल्यानंतर त्या न जेवता तशाच जाऊन झोपल्या. म्हणजे अक्कादा जेवल्या नाहीत? त्याचं तुम्हाला काय? तुम्ही घरी नाही म्हटल्यानंतर त्या स्वतःहून तुम्हाला शोधायला बाहेर पडत होत्या, पण वेळेत सावित्रीनं सावरलं म्हणून पुढचं रामायण टळलं. नाना, आता मला काय माहिती एवढं काही होईल? तुम्हाला कसं माहित असेल अजिंक्य? तुम्हाला काळजी त्या चित्राची ना. हा अल्लडपणा जरा कमी करा. जा आता 4 घास खा आणि जाऊन झोपा. अजिंक्य, कुठे असता रे तुम्ही मुलं? जेवून घे. अक्कादा कुठे आहेत? झालं, इतका वेळ अक्कादा तुला विचारत होत्या, आता तू अक्कादांची चौकशी करतोयस. त्यांच्या खोलीत नाही आहेत का त्या? मी पाहिलं नाही. बर, तू भेटून या आधी अक्कादांना, मग जे. ताट कुठे घेऊन जातोयस? अक्कादांचं जेवण नाही झालंय ना? अजिंक्य, अक्कादा आधीच रागवल्यात, जेवणार नाही असं सांगितलंय त्यांनी. आणि तू जर हे ताट त्यांच्या खोलीत घेऊन गेलास आणि आणखी रागवल्या त्या, तर तूच जेवण आणलंयस असं सांगू त्यांना. माझं नाव नको पुढे करूस. अक्कादांची एवढीच काळजी होती तर वेळेवर यायचं. होतास कुठे? मी होताच कुठे म्हणजे काय, इथेच होतो आत्या. सगळं ठाऊक आहे हो मला. वासुदेव दादा काही चुकीचं बोलत नव्हता, तरी सांगत होता सगळ्यांना, अजिंक्य मुंबईतून आलाय, गावच्या मुलींबद्दल माहिती नाही. ती चित्रा आधीच चंचल, उद्या नको ते करून बसाल आणि सगळ्या वाड्याला निस्तरावं लागेल. मी बोलले की माझं तोंड दिसतं, पण काही कारण असल्याशिवाय मी बोलते का? उद्या नको ते झालं तर कपाळाला हात लावायची पाळी येईल. त्याच्या आधी सावध व्हा हो. आई, आला माझा पोरगा. पाहिलं कसा बरोबर जेवणाच्या वेळी आला. नाहीतर तुम्ही. पण माझा मुलगा जेवला की नाही याची कुणाला काळजी नाही हो. आई, आले रे आले. काय म्हणा मुलाला? अरे देवा देवा देवा. काय बोलत असते आत्या? आत्याबाईंचा स्वभाव माहिती आहे ना तुला अजिंक्य. अरे माहिती, पण काही बोलायचं नाही, लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. मी जातो अक्कादांजवळ. अरे, अगं बाई, त्या मडक्याशिवाय खेळते, ठेवून दे. जेवून घ्या आधी. हे घे भाकरी. हे थँक्यू सो मच. अगं बाई, अशी अशी नाही खायची ती. काय बाई, काय शिकवलंय की नाही? धर. ओ, yeah, it's good. How to make this bread? नाही नाही, भाकरी. मगाशी आजोबांनी सांगितलं ना, ती भाकरी आहे ही. I'm asking you how to make this bread, how to prepare it. आजोबा, आजोबा. अगं काय झालं ओरडायला एवढं? काय झालं? आजोबा बघा ना, काय कशी बोलते. मी एवढं छान तिला भाकरी करून दिली आणि बोलते बघा कशी. काय बोलते? व्हॉट हॅपन्ड नीलू? I just asked her how to make this bread. That's it. बघितलं कशी बोलते. अगं काय बोलते आहे ती? तुला भाकरी कशी बनवली ते विचारते. तू शिकव तिला. असं आहे होय.
चल तुला शिकवते मी. चल अक्का कुठे आता तिला जेवू देत ना. नाही नाही नाही, तिची तीच बनवेल आणि तिची तीच खाईल. चल चल चल, उठ 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 उठ. ये लवकर ये. काय तुला मस्त काय होणार आहे हिचं काही कळत नाही. अक्कादा कुठे होता इतका वेळ? चित्राच्या घरी. बरं दिसत नाही हे. असं न सांगता घराबाहेर राहणं बंद करा आता. पुढे काय करायचा विचार केलाय तुम्ही? अहो हेच वय आहे जबाबदाऱ्या सांभाळण्याचं. भविष्यात आपण काय करायचं याचा विचार करायला हवा की नाही? मी अजून तसा काही विचार केला नाही अक्कादा, पण का थांबलात का? बोला की. अक्कादा मी फॉरेनला परत जायचा विचार केला. नाही नाही, तो विचार डोक्यातून काढून टाका. वाड्याचा पसारा वाढवण्याचा विचार केला आम्ही. त्यात तुमची मदत लागणारच आहे आम्हाला. जबाबदारी सांभाळायला शिका. अहो तुमचा विचार तुम्ही नसेल केला तरी आम्ही करून ठेवलाय. लग्न कधी करणार आहात? म्हणजे